झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसाने यंदा साऱ्यांचे अंदाज चुकवत शेतकऱ्यांना सुखद दिलासा दिलाय। गेल्या अनेक वर्षांपासून न झालेली मृगाची पेरणी यंदा पूर्ण झाली, त्यामुळे यावर्षी चांगल्या उत्पन्नाची आस शेतकऱ्यांना आहे। जळगाव जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसामुळे शेतकरी सुखावलाय, कारण मृगाच्या पावसावरच शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पेरण्या अवलंबून असतात। मृग नक्षत्रात कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मका, बाजरी यासारख्या पिकांचं नियोजन शेतकऱ्यांना केलेलं असतं। मृगाचा पाऊस म्हणजे चांगला हंगाम अशी शेतकऱ्यांची भावना असते। मात्र गेल्या काही वर्षात पावसानं शेतकऱ्यांना हुलकावणी दिली, त्यामुळे पीक लागवडीचं वेळापत्रक कोलमडून उत्पन्नावरही पाणी फिरलं गेलं। यंदा मात्र चित्र पालटलंय। मृगाच्या पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं बळीराजाला चांगल्या उत्पन्नाची आशा आहे। पाऊस हा बिलकुल दररोज थोडा थोडा ठिबक स्वरूपाचा पडत असल्यामुळे पिकाची वाढ जोमाने होत आहे। शेतकरी राजा एकदम सुखावलेला आहे आणि यावर्षी उत्पादनात भरीव वाढ होईल अशी शेतकऱ्यास व आम्हा कृषी खात्यास आशा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून 60 ते 70% होणारी पेरणी यंदा 95% पर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे बळीराजाचा उत्साह वाढलाय। जिल्ह्यात खरीप पेरणीचं एकूण 7,78,500 हेक्टर एवढं उद्दिष्ट होतं, त्यापैकी 7,42,572 हेक्टरवर सर्वाधिक पेरणी झाली आहे। त्यामुळे यंदा उत्पन्न वाढल्यानं कर्जमुक्तीही होईल अशी आशा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आहे। विकास बदाने, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।